चला तर मित्रांनो, आपला जो काय आहे पाठ्यक्रम S8 सामाजिक शास्त्र अध्ययन अध्यापनशास्त्र हा भाग 1 आहे. त्याचा आपण तिसरा चॅप्टर आज बघूया. भाग 1 मध्ये 3 चॅप्टर असणार आहे आणि भाग 2 मध्ये 3 चॅप्टर आहे. दोघांचं 20-20 मार्क्सला वेटेज आहे. जसं की आपलं प्रोफिशियन्सी आणि पॅडागॉजी आहे, ते दोन्हीही जे सब्जेक्ट आहे ते यावेळेस 20-20 मार्क्सला आहे. ठीक आहे, तर तिसरा चॅप्टर आपण बघूया. भाग 2चं पुस्तक माझ्याकडे नाही आहे अवेलेबल. जसं अवेलेबल होईल तसं मी तुम्हाला व्हिडिओ जे आहे किंवा सिलेबस किंवा व्हिडिओ जे आहे ते तुम्हाला शेअर करणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया तिसऱ्या चॅप्टरला. त्याचं नाव आहे मूल्यमापन, त्याचं संकल्पना व साधने. आपल्याला माहिती की मूल्यमापन काय आहे, त्याची संकल्पना साधने आपण फर्स्ट इयरमध्ये बघितलेलं आहे. तर आपल्याला माहिती की मूल्यमापनाचे 2 प्रकार पडतात, एक संख्यात्मक आणि गुणात्मक, आणि दुसरं म्हणजे मूल्यमापनाचे 2 असेही प्रकार पडतात की जे आकरिक मूल्यमापन असतं आणि संकलित मूल्यमापन असतं. बरोबर. तर याच्यामध्ये पहिला पॉईंट आहे इतिहास व नागरिक शास्त्राच्या संदर्भात सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यमापन आणि विविध साधने व तंत्रे. ठीक आहे, तर प्रास्ताविकला सुरुवात करूया. जी काय प्रास्ताविक आहे ती 2016-17 पासूनची महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षण पद्धतिका आहे, म्हणजे D.Ed जे आहे त्या नावानं नवीन अभ्यासक्रम हा प्रारंभ झाला आहे. मग त्याचा केंद्रबिंदू जो आहे तो 2002 मध्ये मूलभूत अधिकार जे आहे त्यांचा समावेश शिक्षणामध्ये किंवा D.Ed मध्ये करण्यात आला होता. मग या कायद्याप्रमाणे काय झालं आहे, 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत सक्तीचं शिक्षण देण्यात आलं. नंतर तो कायदा जम्मू आणि काश्मीर वगळता बाकी सगळा भारतामध्ये काय झालं, लागू करण्यात आला. अशा प्रकारे त्यांनी प्रास्ताविक सगळी दिलेली आहे, ते आपण कायद्यानुसार सगळी प्रास्ताविक त्यांनी सांगितलेली आहे. तर व्याख्या बघूया. मूल्यमापनाची व्याख्या म्हणजे काय की ते बघूया. केवळ लेखी परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रगतीची संपूर्ण कल्पना येत नाही, त्यासाठी नवीन मूल्यमापन पद्धतीचा वापर करण्यात यावा. कोठारी आयोगानुसार त्याची व्याख्या दिली आहे की केवळ जे काय आहे म्हणजे एखादी परीक्षा घेऊन त्यांना किती मार्क्स पडाले त्यातून विद्यार्थ्यांचं मूल्यमापन होत नाही, त्यामुळे मूल्यमापन पद्धतींचा वापर करावा लागतो. दुसरा आहे मूल्यमापन ही परीक्षा नसून विद्यार्थ्यांत झालेले जे काही अपेक्षित बदल आहे त्यांचं मूल्यांकन करण्याचं तंत्र आहे. म्हणजे काय की मूल्यमापन हे विद्यार्थी संपादनुकीचे संख्यात्मक व गुणात्मक मूल्यमापन करण्याची जी काही प्रक्रिया त्यामध्ये आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याच्या 2-3 डेफिनेशन दिलेलं आहे. पुढे आहे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन व शिक्षण हक्क कायदा. मग त्याचा कायदा दिलेला आहे. 2010 पासून तो कायदा आहे तो लागू झालेला आहे. बरोबर. मग त्यामध्ये कोणते कोणते हक्क आहे की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी मूल्यमापन प्रक्रिया जी आहे ती विकसित करावी, मानसिक शारीरिक शिक्षण होण्याच्या दृष्टीने मूल्यमापनाची कार्यवाही करण्यात यावी, मूल्यमापन प्रक्रियेमध्ये घटनात्मक बाबी ज्या असतात त्या सुसंवादीपणे त्या असायला हव्या, विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान क्षमता आणि सुप्त गुण असते त्यांचा विकास व्हायला हवा, विद्यार्थ्यांवर जो काही ताणतणाव आहे किंवा दडपण आहे ते म्हणजे नसायला हवं. सातत्यपूर्ण सर्वंकष सतत चालणारी प्रक्रिया असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे 8वी पर्यंत कोणत्याच विद्यार्थ्याला अनुत्तीर्ण करता येणार नाही किंवा नापास त्याला करायचं नाही. अशा प्रकारचे त्याचे हक्क आहेत. तर त्याची पद्धती काय काय आहे, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीची वैशिष्ट्ये काय आहे, तर पहिलं आहे आकरिक आणि संकलित मूल्यमापनाचा वापर याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. दुसरं आहे आकरिक मूल्यमापनाच्या 8 साधने आहे आणि तंत्र आहे त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. गुणाऐवजी जी काही श्रेणी पद्धत आहे ABCD अशा प्रकारे श्रेणी जी आहे ती यूज करायला हवी. अशा प्रकारे त्यांची वैशिष्ट्ये त्यांनी सांगितलेली आहे. पुढे आहे संकल्पना. मूल्यमापनाचं सूत्र दिलेलं आहे. तर आपल्याला माहिती मूल्यमापनाचं सूत्र काय आहे, 1 मार्क्ससाठी आपल्याला क्वेश्चन विचारला गेलेला होता F3 मध्ये की मूल्यमापन = संख्यात्मक प्लस गुणात्मक वर्णन प्लस शिक्षकाचा अभिप्राय. अशा प्रकारे त्याचं सूत्र होतं. बरोबर. मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे नेमकं काय की अध्ययन अध्यापन प्रक्रियेद्वारे अध्यापनाची जी उद्दिष्टे असतात ती किती प्रमाणात साध्य झाली आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे काही सर्व पैलू आहे त्यांचा विकास कितपर्यंत झाला हे सातत्यानं विविध अंगांनी पडताळून बघणं, हे पाहण्यासाठी जे काही शाळावरचे स्तर असतात ते वापरण्याची कार्यपद्धती म्हणजे काय, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन होय. म्हणजे काय की विद्यार्थ्यांमध्ये फक्त जे आहे परीक्षांमधून त्यांना जे काही गुण मिळत आहेत त्यांच्यावरून त्यांचं मूल्यमापन किंवा त्यांची मेंटॅलिटी किंवा त्यांची जी काही हुशार, ते किती हुशार आहे किती मोठं आहे हे ठरवणं नव्हे, तर त्यांचे जे काय आहे त्यांना जे काही त्यांच्या गुणामध्ये किंवा विविध पैलू जे असतात त्यांचा विकास कितपर्यंत झाला हे ठरवणं त्यामध्ये आहे. पुढे आहे त्याचे हेतू दिला आहे. हेतू आपल्याला माहिती की विद्यार्थ्यांचं जे काय आहे विकास जो आहे तो सर्व अंगाने झाला पाहिजे, हे त्याचं महत्त्वाचं हेतू आहे. त्याची उद्दिष्ट आहे, 2 उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांचा व्यापक अध्ययन प्रक्रियेचे सातत्यपूर्ण मूल्यमापन करणं आणि दुसरं वर्तनातील दृश्य स्वरूप किंवा अध्ययन निष्पत्ती समजून घेणं. 2 टाईप पडतात, आकरिक मूल्यमापन, संकलित मूल्यमापन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन आणि समेटिव्ह
इव्हॅल्युएशन. ठीक. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीची कार्यवाही आहे. आकरिक मूल्यमापनाची कोणती कार्यवाही आहे किंवा कोणते साधनं त्यामध्ये असतात आपल्याला खूप वेळेस बघितलं आहे. तर त्यामध्ये आहे दैनंदिन निरीक्षण, तोंडी काम, प्रकल्प, उपक्रम, प्रात्यक्षिक कार्य, चाचणी इत्यादी त्यामध्ये असतात. आणि इतर प्रश्नामध्ये काय येतं, मतावली, प्रश्नावली, अनुसूची, स्वयंमूल्यमापन इत्यादी गोष्टी त्यामध्ये त्यांचा विचार करावा लागतो. संकलित मूल्यमापन हे ठराविक काळानंतर होतं किंवा एखाद्या ठराविक काळानंतर एकत्रित स्वरूपाचे जे मूल्यमापन असतं त्याला संकलित मूल्यमापन म्हणतं. फॉर एक्झाम्पल, प्रथम वर्षाची जी परीक्षा असते, द्वितीय वर्षाच्या सत्राच्या अखेरीस जे आहे ते दुसरे संकलन केले जाते आणि प्रथम वर्षाच्या सत्राच्या शेवटी पहिले संकलन केले जाते. त्यावर त्यांनी जे मार्क्स आहे ते त्यांनी दिलेले आहे. आकरित मूल्यमापन कशा प्रकारे केले जातं आणि संकलित मूल्यमापन कशा प्रकारे केलं जातं. तर इम्पॉर्टंट आहे मूल्यमापन म्हणजे काय ते सांगून त्याची पद्धती कोणत्या आणि त्याचे टाईप कोणते म्हणजे प्रकार कोणते हे विचारलं जाऊ शकतं. नंतर पुढे आहे मूल्यमापनाचा त्रिकोण, तुम्हाला टिपा लिहामध्ये विचारला जाऊ शकतो. तर काय काय आहे ते आपण बघूया. मूल्यमापन तंत्राचा उदय जो आहे तो 1948 मध्ये अमेरिकेत झाला. तर विचारलं जाऊ शकतं 1 मार्क्ससाठी की मूल्यमापन तंत्राचा उदय कोठे झाला किंवा कधी झाला आणि कोण त्याचं जनक होतं. तर डॉक्टर बेंजामिन ब्लूम जे आहे ते त्यांचं जनक होते. मग शिक्षण प्रक्रियेस आमूलाग्र बदल करण्यासाठी हे तंत्र आहे ते फार उपयुक्त ठरतं. मग या तंत्रांचे काही घटक जे आहे ते समाविष्ट केलेले आहे. मग कोणते कोणते घटक आहे. त्रिकोण जो आहे तो शिक्षणाचा किंवा मूल्यमापनाचा त्रिकोणामध्ये उद्दिष्ट, शैक्षणिक अनुभूती आणि मूल्यमापनाची साधने अशा प्रकारे आहे. आणि दुसरा जो पटेल यांच्या मतानुसार, डॉक्टर पटेल यांच्या मतानुसार 4 दिले आहे ती पाठ्यवस्तू, शैक्षणिक अनुभूती, उद्दिष्टे, मूल्यमापनाची साधने. म्हणजे एक एक्स्ट्रा काय दिलं आहे ज्याच्यामध्ये पाठ्यवस्तू. ठीक. मग त्यातलं पहिलं बघूया शैक्षणिक उद्दिष्टे. तर शिक्षण प्रक्रिया फलदायी होण्यासाठी जे काही शैक्षणिक उद्दिष्ट निश्चित केलेलं असतं किंवा निश्चित करण्याची आवश्यकता असते, शिक्षकाने अध्ययनापूर्वी उद्दिष्टांचा जो काही विचार करावा लागतो, उद्दिष्ट निश्चितीमुळे अध्ययनाला जी एक दिशा मिळते ती दिशा जी आहे ती अध्ययन फलदायित्व होण्यासाठी किंवा होत असते. त्यामुळे मग उद्दिष्टांचा विचार म्हणजे काय की अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यांच्या वर्तनात किती बदल झाला आहे, तो किती बदल अपेक्षित आहे हे त्यामध्ये दिलं असतं. म्हणून मूल्यमापन तंत्रांना उद्दिष्टांचं महत्त्व आहे. ठीक आहे. दुसरं आहे अध्ययन अनुभूती. मग विद्यार्थ्यांचे जे काही वर्तन असते ते अपेक्षित बदल वर्तनात जे काय आहे अपेक्षित बदल घडून येणं आणि त्यामुळे काय होतं की अनेक त्यासाठी अनुभूती यूज केलेल्या असतात. मग त्यासाठी कोणत्या कोणत्या अनुभूती असतात, आकृत्या, नकाशा, तक्ते, आलेख, चित्र, तंत्रे इत्यादी जे काय असतात त्यांचा वापर करता येतो. मग शिक्षण प्रक्रियेत जे काय अध्ययन अनुभवांना फार महत्त्व असतं. मग कारण अनुभव हाच खरा शिक्षक आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे अध्ययन अनुभूती किंवा अनुभव जास्त गरजेचं असतं. पुढे आहे मूल्यमापन साधने. मग कोणती कोणती मूल्यमापन साधने आहे किंवा काय म्हणतात की मूल्यमापन साधने म्हणजे नेमकं काय की उद्दिष्ट कितपर्यंत सफल झाली, अपेक्षित वर्तन बदल किती प्रमाणात घडून आले हे पाहण्यासाठी मूल्यमापनाची गरज असते. मग मूल्यमापनासाठी जी साधने वापरली जातात त्यांना म्हणायचे मूल्यमापन साधने. बरोबर. चौथा आहे पाठ्यवस्तू. मग पाठ्यवस्तू म्हणजे काय की डॉक्टर पटेल यांच्या मतानुसार पाठ्यवस्तू समजावून सांगण्यासाठी वरील 3 प्रमुखांचा जी काही निर्मिती आहे ते त्यांनी केलेली आहे आणि त्यातून शिकवताना जे काही विद्यार्थी कसा वर्तन बदल घडतो ते त्यामध्ये दिलं आहे. म्हणजे काय की वरील त्रिकोणावरील 3ही भुजांवरील बाणाच्या दिशा पाहिल्यावर असं लक्षात येतं की शिक्षण प्रक्रिया ही 4ही घटक एकमेकावर अवलंबून आहे. म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये जे काही मूल्यमापन आहे ते एकाच वेळी करून थांबत नाही, तर त्याची उद्दिष्टे कितीपर्यंत सफल झाली ते पाहून प्रसंगी उद्दिष्टांची जी काय आहे साधन जी आहे ती बदल करावा लागला तर तो काय आहे. मूल्यमापन लक्षात घेणारी प्रक्रिया आहे किंवा सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे जे काय आहे कोणकोणत्या साधनांचा उपयोग तिथे झाला हे त्यांनी दिलं आहे. तर तंत्रेमध्ये काय पडताना सूचीबद्ध निश्चय श्रेणी हे तंत्रे आहे आणि साधने कोण आहे. 2 प्रकारची साधने आहे मूल्यमापनाची. ती कोणती आहे, गुणात्मक आणि संख्यात्मक. मग विद्यार्थ्यांत योग्य ते परिवर्तन घडून येण्यासाठी सतत प्रयत्न जो असतो तो केला चालला असतो. मग अपेक्षित जे वर्तन बदल आहे ते मूल्यमापनाची गरज आहे. मग ज्या साधनांद्वारे मूल्यमापन केले जाते त्यांना मूल्यमापन साधने असं म्हणतात. म्हणजे परीक्षेत मूल्यमापनाची अनेक साधने वापरली जातात. मग मूल्यमापनात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला किंवा नाही हे पाहण्यासाठी जे काय सर्वत्र परीक्षा असतात त्यांचा वापर केला जातो. मग या सर्व परीक्षा ह्या स्मरणशक्तीवर आधारलेल्या असतात. मग या परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांचे जे सर्व बाजूंनी विकास होत असतो किंवा मूल्यमापन जे आहे विकास होतो परंतु मूल्यमापन केलं जात नाही. त्यामुळे कळत नाही की विद्यार्थ्यांचा कितपर्यंत विकास झाला आहे. त्यामुळे निरीक्षण कौशल्य, प्रात्यक्षिक, अभिरुची जे आहे त्या शैली जे आहे ते विकासामध्ये दिसून येत नाही. मग थोडक्यात सर्वंकष मूल्यमापन जे आहे ते फक्त लेखी परीक्षा न वापरता तोंडी, प्रात्यक्षिक, निरीक्षण इत्यादींद्वारे मूल्यमापन हे विद्यार्थ्यांचं
झालं पाहिजे. त्यासाठी 2 साधने दिली आहे. पहिलं आहे संख्यात्मक आणि दुसरा आहे गुणात्मक. हा चार्ट जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. संख्यात्मकमध्ये काय येतं? परीक्षा. मग ती असते लेखी, तोंडी आणि प्रात्यक्षिक. मग लेखीमध्ये परत 2 टाईप पडतात, वस्तुनिष्ठ आणि वस्तुनिष्ठमध्ये दीर्घोत्तरी आणि लघुत्तरी. मग दुसऱ्या वस्तुनिष्ठमध्ये काय येतं? बहुपर्यायी, जोड्या जुळवा आणि द्विपर्यायी प्रदोष. अशा प्रकारे जे आहे ते त्यामध्ये येते. गुणात्मक मध्ये काय ना, निरीक्षण तंत्र, आविष्कार तंत्र, जे काही श्रेणी आहे, पदनिश्चय श्रेणी, वाक्यपूर्ती करणं, गोष्ट पूर्ण करणं, चित्र काढणं, समस्या सूची करणं इत्यादी जे आहे ते मूल्यमापन पद्धतीची साधने आहे. ठीक आहे. तर त्यातलं पहिलं बघूया निरीक्षण. मग निरीक्षण काय आहे? सर्वसामान्य निरीक्षणाचे 2 प्रकार पडतात. तर त्यातलं आहे आत्मनिरीक्षण व बाह्य निरीक्षण असे 2 प्रकार आहेत. बरोबर. आत्मनिरीक्षण आणि बाह्य निरीक्षण ही 2 प्रकार पडतात. आत्मनिरीक्षणाद्वारे काय होतं की विद्यार्थ्यांमध्ये जे काही आत्मनिरीक्षण म्हणजे काय की त्यांच्या अंगी कोणते गुण जे आहे ते आत्मसात झाले आहे हे त्यांना कळतं. आणि बाह्य निरीक्षणामधून काय होतं की सपोज एखादा विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम आहे किंवा क्रीडा महोत्सव आहे किंवा मग याच्या आधी स्वच्छता करताना जे काय पालन आहे, एखाद्या रूलचं जे नियम जे आहे ते कशा प्रकारे पाळतो हे आपल्याला बाह्य निरीक्षणानंतर कळतं. ठीक आहे. मग निरीक्षण करताना घ्यावायची दक्षता. कोणती दक्षता घ्यायची की निरीक्षण विद्यार्थ्यांचे जे निरीक्षण आहे ते वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असायला हवे. त्यामध्ये ठळक नोंदी ज्या असतात त्या ठेवायला हव्या. निरीक्षण अर्धवट न करता परिपूर्ण केलं गेलं पाहिजे. मग निरीक्षण वस्तुस्थितीवर आधारित असायला हवं. निरीक्षणात वस्तुनिष्ठता आणू नये. अशा प्रकारचे जे आहे ते दक्षता तिथे घ्यायला हवी. पुढे आहे नोंदी. मग निरीक्षणानंतरचा टप्पा म्हणजे नोंदी ठेवणं आहे. म्हणजे आपण जी काय निरीक्षण केलं आहे एखाद्या विद्यार्थ्याचं तर ते निरीक्षण काय केलं आहे त्याची नोंदी ठेवणं म्हणजे लिहून ठेवणं हे गरजेचं असतं. मग त्यामध्ये निरीक्षणाची वस्तुनिष्ठता, वास्तवता, अचूकपणा किती आहे, कोणत्या वेळी नोंदवलं गेलेलं आहे हे सगळं त्यामध्ये असायला हवं. मग नोंदवण्यात जर वेळ कमी जास्त झाला तर विश्वसनीय जी असते किंवा एखाद्याचा विश्वास जो असतो तो कमी होऊ लागतो. त्यामुळे निरीक्षणाच्या ज्या नोंदी आहे त्या व्यवस्थितपणे पूर्ण केल्या गेल्या पाहिजे. मग त्यामध्ये काय काय निरीक्षण तंत्रे असतात ते संक्षिप्त असतात. मग कोणते असतात त्यामध्ये या प्रकारात खुणा, सांकेतिक चिन्ह, संक्षिप्त अशा इत्यादी नोंदी केल्या जातात. फॉर एक्झाम्पल 2 विद्यार्थी आहे. 2 विद्यार्थ्यांमध्ये एक विद्यार्थी थोडासा मीडियम म्हणजे शाळेत थोडा मीडियम आहे आणि एक थोडा हाय लेवल आहे आणि एक थोडा लो आहे. ठीक आहे. मग त्या दोघांपैकी कोण जास्त म्हणजे व्यवस्थित अभ्यास करतोय, कोणामध्ये कोणते गुण आहे ते एका सांकेतिक चिन्हानुसार ते नोंदी करून ठेवली जाते. मग त्याचा उपयोग काय काय आहे? नोंदी ठेवण्याचा उपयोग. मग विद्यार्थ्यांचं जे काही मूल्यमापन आहे ते वस्तुनिष्ठतेवर आधारित असल्यामुळे मूल्यमापन जे आहे ते अचूक होता कामा आहे. नंतर आहे लहान मुलामध्ये वर्तन जे असते ते विकास जे असतात ते होत असल्यामुळे या नोंदींचा उपयोग करणं गरजेचं आहे. मग आवड निवड, हजेरीबाबतपणा किंवा प्रामाणिकपणा इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्यांचं अचूक मूल्यमापन करून त्या नोंदी ठेवल्या गेल्या पाहिजे. ठीक आहे. तर चौथा आहे निरीक्षणाद्वारे नोंदी ठेवणं म्हणजे लेखी पुरावाच असतो. मग त्यामुळे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यास मदत होते. मग त्याची कोणती दक्षता घ्यावी लागेल की एकाच प्रसंगाच्या नोंदीवरून विद्यार्थ्यांचा निष्कर्ष काढू नये. म्हणजे तुम्ही एकच प्रसंग केला आहे किंवा एकच प्रसंग जो आहे तो विद्यार्थ्यांच्या ओळखला आहे आणि त्याच्यावरून तुम्ही त्यांची जो निष्कर्ष आहे तो काढला तर तुम्हाला जे काय आहे ते निष्कर्ष आहे ते गैरसमजामधून निघले जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांचा पूर्ण पडताळा करून निष्कर्ष काढायचा आहे. पुढे आहे प्रसंगाच्या नोंदी वर्णनात्मक न लिहिता वस्तुनिष्ठ शब्दामध्ये लिहायला हव्या. पुढे आहे निरीक्षणानंतर वेळेचे जे काही अंतर आहे ते न वाढवता त्या वेळी म्हणजे ज्यावेळी जे घडलं आहे तीच नोंद तिथे ठेवली गेली पाहिजे. तिसरं आहे पडताळा सूची. मग पडताळा सूची म्हणजे काय की निरीक्षणावर आधारित असणारे जे तिसरं साधन आहे त्याला म्हणायचे पडताळा सूची. मग त्याच्यामध्ये काय होतं एखादी व्यक्ती, संस्था इत्यादी बद्दलचे जे काही विधान आहे त्यांची तयारी असते ती केलेली असते. त्याची यादी म्हणजे पडताळा सूची आहे. मग त्यामध्ये काय काय असतं नकाशाच्या दिशानुसार नकाशा वाचन करणं म्हणजे विद्यार्थी काय काय करतोय, कशा प्रकारे करतोय हे सगळं त्यामध्ये असतं. मग पडताळा सूचीचे फायदे आणि पडताळा सूची इम्पॉर्टंट आहे. 2 किंवा 3 मार्क्सला टिपा लिहामध्ये विचारलं जाऊ शकतं. मग काय काय फायदे आहे? ज्या ठिकाणी कौशल्यांचे मूल्यमापन केले जाते अशा वेळी पडताळा सूची जी असते ती उपयुक्त असते. उदाहरणार्थ वक्तृत्व आहे, काव्यवाचन, साफसफाईपणा इत्यादी. नंतर आहे पडताळा सूचीतील जे काही निरीक्षण मुद्दे आहे विद्यार्थ्यांना माहीत असलेल्या ज्या पद्धती आहे त्या कौशल्य संपादित करण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला गेला पाहिजे. तिसरा आहे लेखी परीक्षेमध्ये पडताळा सूची वापरता येते. उदाहरणार्थ निबंध आहे. प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये पडताळा सूचीचे मूल्यमापन करता
येते. ठीक आहे. तर चौथा आहे पदनिश्चय श्रेणी. मग पदनिश्चय श्रेणीचा वापर कधी केला जातो की विद्यार्थ्यांत असलेले जे काही गुणांचे मूल्यमापन करण्यासाठी पदनिश्चय श्रेणीचा वापर केला जातो. मग विद्यार्थ्यांमध्ये कोणते कौशल्य आहे, आवड कोणती आहे, वृत्ती किती प्रमाणात विकसित झाल्या इत्यादी जे काय आहे ते पाहण्यासाठी पदनिश्चय श्रेणीचा वापर केला जातो. मग त्यामध्ये त्याचे दोन जवळपास 4 टाईप पडतात किंवा मग त्याच्यामध्ये एक दिलं आहे आलेखात्मक पदनिश्चय श्रेणी. तर त्यामध्ये काय काय दिलं आहे की आलेखात्मक पदनिश्चय श्रेणी म्हणजे नेमकं काय की 5 टाईप पडतात पदनिश्चय श्रेणीचे, बरोबर. मग त्यातलं विद्यार्थ्यांमध्ये जे काही विविध गुण आहे, कौशल्य आहे ते कोणत्या प्रकारचे आहे हे पाहण्यासाठी पदनिश्चय श्रेणीचा वापर केला जातो. मग नेहमी विद्यार्थी जो आहे तो नेहमी म्हणजे एखादी जी काही स्पर्धा आहे त्यामध्ये भाग घेतो का, मग कितीपर्यंत घेतो, कायम घेतो का की कधी कधी घेतो किंवा कधीच नाही घेत किंवा एखाद्याच वेळेस घेतो, अशा प्रकारे जे आहे ते त्याच्यामध्ये विचारलं गेलेलं आहे. मग आपल्याला माहिती आहे आपण फर्स्ट इयरमध्ये पण बघितलं बघा की तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्यांसोबत सहलीला जायला आवडेल, तुमच्या वर्गामध्ये सगळ्यात जास्त बडबड करणारा विद्यार्थी कोणता आहे, सगळ्यात जास्त हुशार विद्यार्थी कोणता आहे, अशा प्रकारे जे आहे ते त्यामध्ये दिलेलं असतं. ठीक आहे. मग दुसरं त्याच्यात आहे, पहिला आहे आलेखात्मक, दुसरं आहे वर्णनात्मक पदनिश्चय श्रेणी. मग आलेखात्मक श्रेणीमध्ये वापरलेले जे काही बिंदू आहे, जी नामावली आहे ती वेळेत संदिग्ध वाढवल्यामुळे अचूक मूल्यमापन होण्यासाठी अडचणी ज्या आहेत ते निर्माण होतात. मग अशा वेळी काय करावं लागतं, पदनिश्चय श्रेणीचा वापर करावा लागतो. मग काय की दुसऱ्याच्या पाठीमागून जाणे पसंत करणं, म्हणजे इतर विद्यार्थ्यांचा पुढाकार घेऊ देणं, ज्या काही बाजी असतात त्या प्रसंगामध्ये विविध प्रसंगामध्ये भाग घेऊन देणं, इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं इत्यादी जे प्रसंग आहे ते पदनिश्चय श्रेणीमध्ये येतात. मग त्यामध्ये कोणती काळजी घ्यायची आहे की पदनिश्चय श्रेणीचा वापर करताना बिंदू नामावली 3, 5, 7 अशी असायला हवी, समसंख्या घ्यायची नाही आहे. ठीक. तर दुसरं आहे वैशिष्ट्यांची संख्या जी आहे ती जास्त असायला हवी. पुढे आहे ज्या वर्तनाचे निरीक्षण करायचे आहे त्या संदर्भात प्रथम पृथक्करण केलं गेलं पाहिजे आणि नंतर श्रेणी तयार केली पाहिजे. पुढे आहे प्रत्येक बिंदू वर्तनाचे स्पष्टीकरण सांगता किंवा लिहिता आलं पाहिजे. जे काही बिंदू तुम्ही ठेवले आहे त्यांचं जे काय आहे स्पष्टीकरण आणि वैशिष्ट्य तुम्हाला सांगता आलं पाहिजे. किंवा सपोज एखादा विद्यार्थी आहे तो कधी भाषण करत असतो, मग का करतो, कधी का करतो, तर ते तुम्हाला जे काय आहे नोंदी आहे त्या तुम्हाला ठेवता आल्या पाहिजे. ठीक. तर पुढे आहे पदनिश्चय श्रेणीचे फायदे. मग काय आहे, विद्यार्थ्यांच्या ज्या आवडीनिवडी असतात, सवयी असतात इत्यादी जे काही कौशल्य असतं त्यांचं मूल्यमापन करता येतं. पदनिश्चय श्रेणीद्वारे जे काही गुणात्मक मूल्यमापन करता येतं, जे काही वस्तू असते त्यांचं मूल्यमापन करता येतं, व्यक्तिमत्वाचा विकास किती झाला आहे त्याचं मूल्यमापन करता येतं. अशा प्रकारचे फायदे तिथे आहे. नंतर 5वा पॉईंट आहे परीक्षा. मग जे काही परीक्षा म्हणजे नेमकं काय की परीक्षेचे तोंडी टाईप पडतात, तोंडी, लेखी अशा प्रकारचे परीक्षेचे टाईप पडत असतात. मग परीक्षामधून काय होतं की विद्यार्थी पूर्ण वर्षभरात त्यांनी किती अभ्यास केला आहे किती नाही हे फक्त संख्यात्मक वृत्तीमधून परीक्षा घेतली जाते. ठीक. तर अशा प्रकारचं जे मूल्यमापन आहे ती परीक्षा जी आहे ती 2 वेळास घेतलेली असते, एक प्रथम सत्र आणि द्वितीय सत्र अशा प्रकारे. नंतर आहे त्यामध्ये तोंडी परीक्षा आहे टाईप पहिला. त्यामध्ये तोंडी परीक्षा म्हणजे काय की तोंडी परीक्षा म्हणजे काय की आश्रम व्यवस्थेत जे काही तोंडी परीक्षा असते त्यांना महत्त्वाचं स्थान दिलं जातं. कारण का की विद्यार्थ्यांना जे काही दिलेले उत्तर आहे काही प्रमाणात मूल्यमापन त्यातून करतात. म्हणजे विद्यार्थी तोंडी परीक्षेतून आपली मते जी आहे, संवाद, विचार जेव्हा किंवा मग जे काही पाठांतर, आकलन क्षमता जी आहे ती त्यांचं वर्णन तिथे करू शकता. ठीक. पुढे आहे तोंडी परीक्षेची मर्यादा. मग काय आहे की परीक्षेला वेळ जास्त लागतो. मग तोंडी परीक्षेचे जे काय उत्तराची दखल जी आहे ती लेखी ठेवली जात नाही. तुम्ही जे काही समोरच्याला प्रेझेंट केलं तेच फक्त तुमचं मूल्यमापन असतं. तोंडी परीक्षेत व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता असते, बरोबर. व्यक्तिनिष्ठता म्हणजे काय की सपोज एखादा विद्यार्थी आहे तो शिक्षकांच्या ओळखीचा आहे किंवा जवळचा आहे, तर शिक्षक काय करणार, त्याला थोडे मार्क्स जास्त देणार, बरोबर. अशा प्रकारचे जे आहे ते भेदभाव जे आहे ते दिसून येतात. पुढे आहे प्रात्यक्षिक परीक्षा. विद्यार्थ्यांचं कौशल्य व उपयोजन मापन करण्यास या परीक्षेचा वापर केला जातो. मग या परीक्षेमध्ये कौशल्यांच्या तपासणीसाठी दिलेली जी काही कृती आहे विद्यार्थी कसा करतो त्याचं मूल्यमापन यामध्ये दिसतं. मग त्यामध्ये दिलेले आहे त्याच्या मर्यादा. मग कोणत्या आहे, जी काय प्रात्यक्षिक परीक्षा आहे ती सर्वच घटकावर घेता येत नाही, एखादा विशेष जो घटक आहे त्यावरच घेता येते. वेळ खर्चिक व वेळ जास्त लागतो, अध्ययनातील थोड्या क्षेत्रापुरतेच मर्यादित आहे. ठीक.
तर त्यानंतर आहे लेखी परीक्षा. लेखी परीक्षेमध्ये काय असतं, लघुत्तरी, वस्तुनिष्ठ, निबंधवाचा प्रश्न इत्यादी प्रश्न त्यामध्ये दिलेले असतात. त्याचे प्रकार आहे, मग काय काय असतं त्याच्यामध्ये, विद्यार्थी आपले जे काही विचार आहे, कल्पना विस्तार आहे, आशयाचे विश्लेषण करणं, चिकित्सा, तुलना करणं इत्यादी गोष्टींना वाव देत असतो. मग हा जो काय प्रश्न प्रकार आहे यामधील उत्तर पूर्व बरोबर व पूर्णपणे चूक अशा प्रकारे ठरवता येत नाही. म्हणजे तुम्ही मोठ्या प्रश्नामध्ये जे काही लिहिलेलं असेल ते त्याच्याशी रिलेटेड असेल तर तुम्हाला तिथे शिक्षकांना तिथे डायरेक्ट मार्क्स करता येत नाही, थोडे तरी मार्क्स तिथे द्यावा लागतात. मग त्याच्या मर्यादा काय काय आहे, उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करताना अक्षर रचना, शुद्ध लेखन, मुद्द्यांची मांडणी इत्यादींचा प्रभाव पडत असतो. मग उत्तरपत्रिकेचे जे काही मूल्यमापन आहे ते व्यक्तिनिष्ठता येण्याची शक्यता त्यामध्ये असते. मग पाठ्यक्रमातील सर्व भागांवर प्रश्न विचारता येत नाही, एखादाच भाग असतो. फॉर एक्झाम्पल आता आपण हे बुक बघतोय, हा बुकमधला आपण 5वा जो घटक आहे तो बघतोय, ज्याचं नाव आहे मूल्यमापन, संकल्पना आणि साधने. हा वेटेज जे आहे, एवढा मोठा चॅप्टर आहे त्याला वेटेज आहे 5 मार्क्स. मग 5 मार्क्सपैकी तुम्हाला काहीही येऊ शकतं, कोणताही आशय या पुस्तकातला, या चॅप्टरमधला विचारला जाऊ शकतो. प्रत्येक पॉईंटवर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल का, नाही. तर ते आहे की जे काय आहे पाठ्यपुस्तक्रमावरील भागावर प्रश्न विचारता येत नाही, सर्व भागावर प्रश्न विचारता येत नाही. सर्वांचे उत्तर सारखे नसल्याने उत्तराचा दर्जा आहे तोही ठरवता येत नाही. मग आता सपोज तुम्हाला विचारलं आहे की बाल्य अवस्था म्हणजे काय किंवा बाल्य अवस्थेची वैशिष्ट्ये सांगा, मग प्रत्येकाचं उत्तर जे आहे ते थोडं डिफरंट येणार आहे. म्हणून तिथं फिक्स जे असतं आन्सर असतं ते ठरवता येत नाही. फॉर एक्झाम्पल गणित आहे, मग गणितामध्ये फिक्स आन्सर असतं की सगळ्या विद्यार्थ्यांचं ते सेम असायला हवं अशा प्रकारे, ठीक. तर नंतर आहे लघुत्तरी प्रश्न. लघुत्तरी प्रश्न म्हणजे काय येतं की निबंधवाचा प्रश्नाची जी काही सुधारलेली आवृत्ती म्हणजे लघुत्तरी प्रश्न होय. मग निबंधवाचा प्रश्न जे दोष आहे, जे दोष लघुत्तरी प्रश्न प्रकारामध्ये काढण्याचा प्रयत्न केला जातो. मग लघुत्तरी प्रश्न प्रकारात उत्तरासाठी जे काही शब्द मर्यादा असतात त्या घातलेल्या असतात. म्हणजे थोडक्यात लिहायचं राहतं. फॉर एक्झाम्पल टिपा लिहा, धातूचा वापर करा, नागरी समाज व्यवस्था यांच्यावर टिपा लिहा, कारणे लिहा, मग थोडक्यात उत्तर द्या. एकदम थोडा म्हणजे जवळपास 5 ते 6 ओळीमध्ये तिथे तुम्हाला लघुत्तरी प्रश्नामध्ये लिहायचं असतं. मग त्याच्या मर्यादा काय काय आहे, हस्ताक्षर व शुद्ध लेखनाचा गुणदानावर परिणाम होतो. बरोबर, पहिली आहे हस्ताक्षर आणि शुद्ध लेखनाचा गुणदानावर परिणाम जो आहे तो होत असतो. मग काही प्रमाणात व्यक्तिनिष्ठता मूल्यमापनात येत असते. म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये व्यक्तिनिष्ठता जी आहे ती मूल्यमापनामध्ये येत असते. नंतरचा आहे वस्तुनिष्ठ प्रश्न. मग वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये काय आहे की वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकारात निश्चित प्रतिस्पादक असं म्हटलं जातं. म्हणजे वस्तुनिष्ठ जो प्रश्न प्रकार आहे त्याला निश्चित प्रतिस्पादक म्हणजे काय की तुम्हाला तिथे जे आहे ते ठराविक आन्सर जे आहे तिथे तुम्हाला लिहायचं असणार आहे. बरोबर, मग त्यामध्ये या प्रश्न प्रकारात प्रश्नांचे जे उत्तर आहे ते निश्चित असल्यामुळे वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यास मदत मिळते. मग विद्यार्थ्यांचं उत्तर चुकल्यास गुण काहीच मिळत नाही, मात्र उत्तर बरोबर असल्यास त्यांना संपूर्ण गुण तिथे मिळाले जातात. म्हणजे विद्यार्थ्यांचे जे काही माहितीचे अगर ज्ञानाची तपासणी तटस्थपणे करता येते. वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहे अतिशय काळजीपूर्वक काढावे लागतात. प्रश्नांचे उत्तर जे असतात ते अचूक असल्यामुळे कोणालाही तपासता येतात. मग कारण संशयाला जागा नसते. बरोबर, मग तिथे बरोबर किंवा मग त्याला गोल आळं करा अशा प्रकारे खुणांनी वस्तुनिष्ठ प्रश्न जे असतात ते दर्शवलेले असतात. पुढे आहे त्याच्या मर्यादा. मग कोणत्या गोष्ट असतात तर प्रश्नपत्रिकेची लांबी असते किंवा जो कागद खर्च असतो तो वाढत जातो. कारण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा जो आन्सर शीट असते ती आपल्याला जाड असायला हवी, कारण ती खालून ओढू नाही म्हणून. नंतर आहे प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम जे असते ते कष्टाचं असतात, कारण तिथे फक्त ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन काढायचे असतात. तिसरं आहे प्रश्नांचे उत्तर अंदाजाने दिल्यास ते बरोबर येण्याची शक्यता नसते. ते चौथं आहे यांत्रिक स्मरणावर भर दिला जातो. म्हणजे काय की तिथे जय माता दी करून चालत नाही. परफेक्ट आन्सर जे आहे तिथे असायला किंवा माहिती असायला हवं, तेव्हाच तुम्हाला परफेक्ट मार्क्स मिळणार आहे. नंतर त्याचे 2 प्रकार पडतात की प्रत्यावाहन आणि प्रत्याभिज्ञात असे 2 प्रकार पडतात. प्रत्यावाहन म्हणजे काय की आठवण्यावर, म्हणजे फॉर एक्झाम्पल एका वाक्यातल्या रिकाम्या जागा भरा. प्रत्याभिज्ञात म्हणजे काय, ओळखणे. मग द्विपर्याय प्रश्न, बहुपर्याय प्रश्न, जोड्या जुळवा इत्यादी त्यामध्ये येतात. हा प्रश्न आपल्याला F3 मध्ये 4 मार्क्ससाठी विचारला गेला होता. बरोबर, इम्पॉर्टंट क्वेश्चन होता, ठीक. तर त्यामध्ये तिथं त्यांनी तसं दिलेलं आहे आणि त्याचे तेवढा जो आहे त्यांनी तिथे संदर्भ जे आहे तेही त्यांनी समजावून सांगितलं आहे की द्विपर्याय प्रश्नामध्ये काय येतं, जुळ्याजुळवामध्ये काय येतं, अस्तंभ आणि बी स्तंभ असतो, अशा प्रकारे त्यांनी तिथे ते दिलेलं आहे. बरोबर, आणि नंतर पुढच्या पेजवर दिलेले असे जोड्या लावा. हा प्रश्न तयार करण्यासाठी कोणती कोणती काळजी घ्यायची, काय सगळं त्यांनी तिथे दिलेलं आहे. तर ते इतकं इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट आहे फक्त काय की वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्याचे प्रकार. पुढे आहे
आत्मनिरीक्षण तंत्र. मग निरीक्षण तंत्रात ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वर्तनाचे निरीक्षण केले जाते त्याप्रमाणे आत्मनिरीक्षणाची सुद्धा साधनांचा जो विद्यार्थी आहे ते स्वतःचे निरीक्षण करत असतो. म्हणजे काय की त्याचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये आत्मनिष्ठ पद्धती व वस्तुनिष्ठ पद्धती अशा 2 पद्धती आहेत. मग आत्मनिष्ठ पद्धतीने केलेले जे काही निरीक्षण आहे त्याला आत्मनिरीक्षण पद्धत किंवा आत्मनिरीक्षण असं म्हणतात. मग आत्मनिरीक्षण म्हणजे निव्वळ स्वतःची जाणीव नाही तर प्रकट जाणीव आहे. तिचा उद्देश काय आहे? प्रश्नांची उत्तरे शोधणे आहे. अशा प्रकारे त्यामध्ये मुलाखत, प्रश्नावली, मतावली इत्यादी तंत्रांचा समावेश त्यामध्ये केला असतो. नंतर आहे 7 मुलाखत. मग विद्यार्थ्यांची एखाद्या विषयाबद्दल जी काही मते आहेत ती जाणून घेण्यासाठी मुलाखतीचा उपयोग केला जातो. म्हणजे काय की ज्या व्यक्तीला वाचता येत नाही किंवा एखादी व्यक्ती अंध असेल अशा लोकांसाठी ही जी पद्धत आहे ती तंत्र जे आहे ते गरजेचं आहे. मग मुळे काय होतं की विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन, संवादशैली जी आहे, अभिरुचीपणा जो आहे तो उपयोगी पडत असतो. मग इतर जे काय आहे माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक स्तरावर मुलाखतीचे जे प्रकार असतात किंवा तंत्र आहे ते जास्त प्रमाणात आढळून येतात. नंतर आहे प्रश्नावली. मग प्रश्नावलीमध्ये काय आहे? विद्यार्थ्यांचे जे काय आवडीनिवडी आहे ते कशामध्ये आहे याचा शोध घेण्यासाठी प्रश्नावली तयार केलेली असते. मग अभिरुची प्रश्नावली असे म्हणता येतात. म्हणजे काय की एकाच प्रश्नावली जी असते ती अनेक व्यक्तींकडून भरून घेतली जाते. मग एखाद्या विषयाची माहिती मिळवण्यासाठी प्रश्नावलीचा वापर केला जातो. नंतर आहे मतावली. मग विद्यार्थ्यांची जे काय एखाद्या घटनेसंबंधीचे जे काय प्रसंग आहे ते आजमावण्यासाठी मतावलीचा उपयोग केलेला असतो. मग मतावलीमधून होणारे जे काही येणारे विचार आहे ते प्रामाणिक असतील असं नाही. जेवढे विचार प्रामाणिक असतील तेवढी विश्वसनीयता जी असते ती वाढत जाते. मग या तंत्राचा उपयोग इतिहास विषयामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. नंतर आहे संविधान तक्ता व चाचणी निर्मिती. मग आपल्याला माहिती आहे संविधान तक्ता आपल्याला इथून मागे अजूनपर्यंत विचारला गेलेला नाही आहे, परंतु ह्या वर्षी विचारला जाऊ शकतो. तर त्याला ब्ल्यूप्रिंट असं म्हणतात. मग काय की त्याचे टाईप पडतात त्रिमितीय तक्ता, द्विमितीय तक्ता, त्याला त्रिमितीय तक्तासुद्धा त्याला असं म्हणतात. मग काय आहे की संविधान तक्ता म्हणजे नेमकं काय की एखाद्या इमारतीचा तपशिलावर आराखडा जो असतो, ज्याप्रमाणे इमारत बांधायची आहे तो तयार केलेला आराखडा असतो, त्याचप्रमाणे इमारतीचं जे काय बांधकाम आहे ते पूर्णपणे केलं जातं. मग त्याचप्रमाणे एखादी जी काय चाचणी आहे, प्रश्नपत्रिका तयार करण्यापूर्वी घटकातील सर्व पाठ्यांश, उद्दिष्ट, प्रश्न प्रकार, गुणदान, योजना, वेळ, दिनांक, सूचना जे आहे इत्यादी बाबींचा विचार करणं म्हणजे काय आहे? संविधान तक्ता. मग काय की त्याची डेफिनेशन दिलेली आहे की संविधान तक्ता हे नियोजित स्थितीचं अगदी बारीक तपशील असलेलं संकल्पचित्र असतं. मग शिक्षणातील मूल्यमापन प्रक्रियेच्या योजनातील जे काही बारीक गोष्टी आहेत त्यांचा तपशील आहे तो दर्शवणारा आराखडा म्हणजे काय आहे? ब्ल्यूप्रिंट किंवा संविधान तक्ता. मग त्याचे प्रमुख मुद्दे आहे काही. पहिला आहे उद्दिष्टानुसार गुण विभागणी. म्हणजे तुम्हाला एखादी जी काही गुण विभागणी आहे ती घटकाच्या एखाद्या स्वरूपात अवलंबून असते. मग जे काही सर्व घटक आहे ते समान गुण दोष असतात ते त्यामध्ये देता येत नाही. मग घटक चाचणी नियोजनात उद्दिष्टानुसार मांडलेली काही उद्दिष्ट असतात. मग ते कोणते असतात? म्हणजे तो काही तुम्हाला जो घटक शिकवायचा आहे किंवा संविधान तक्त्यात जो घटक तुम्हाला दाखवायचा आहे मग तो घटक का दाखवायचा आहे त्याचं उद्दिष्ट जे आहे ते तिथे दिलं गेलेलं पाहिजे. मग त्यामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य आणि एकूण अशा प्रकारे गुण विभागणी तक्ता तिथे दिलेला असतो. दुसरा आहे उपघटकानुसार गुण विभागणी तक्ता. मग घटक तर आपण लिहिला, फॉर एक्झाम्पल आपण घटक लिहिलाय की इतिहास. मग उपघटक काय आहे की इतिहासाची साधने आहे, इतिहासाची तंत्रे आहे. अशा प्रकारे त्यामध्ये उपघटक किती आहे आणि कोणते आहे, भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने अशा प्रकारे उपघटक असतात आणि त्यांचं वेटेज आहे, मार्क्स जे आहे, गुण जे आहे ते कशा प्रकारे देणं हे त्यामध्ये दिलेलं असतं. तिसरं आहे प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी. मग यामध्ये काय होतं की परीक्षेमध्ये जे काय लेखी परीक्षेचा वापर त्यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी अशा 3 प्रकारांचा वापर केला गेलेला असतो. मग प्रत्येक प्रश्न प्रकारातून वेगवेगळा वर्तन बदल आपल्याला दिसून येतो. मग फॉर एक्झाम्पल आपली फर्स्ट इयरची क्वेश्चन पेपर घ्या. मग फर्स्ट इयरची जे क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये काय असतं की जे काय वर्तन असतात, फॉर एक्झाम्पल आपल्याला लघुत्तरी प्रश्न 60 ते 70 शब्दामध्ये लिहायचे होते, बरोबर. दीर्घोत्तरी प्रश्न आपल्याला 200 ते 250 शब्दामध्ये लिहायचे होते. म्हणजे जे काय आहे त्या प्रश्न प्रकारांचा वापर जो आहे तो वर्तन बदल जो आहे तो वेगवेगळा असतो. मग त्यामध्ये वस्तुनिष्ठ, लघुत्तरी, दीर्घोत्तरी अशा प्रकारे एकूण असतात. मग त्यांचं मार्क्स जे आहे ते तशा प्रकारे असतं. चौथा आहे संविधान तक्ता त्रिमितीपत्र. मग संविधान तक्त्यात 3 मुख्य मुद्द्यांचा विचार केला गेलेला असतो, त्यामुळे त्याला म्हणायचं आहे त्रिमितीपत्र. कोणते मुद्दे आहे ते? पहिला आहे उद्दिष्टानुसार गुण विभागणी, उपघटकानुसार गुण विभागणी आणि प्रश्न प्रकारानुसार गुण विभागणी. त्यामुळे त्याला म्हणायचं आहे त्रिमितीपत्र. 3 मुद्द्यांचा तक्त्यांचा जी काही क्लिष्टता असते ती वाढू नये म्हणून काही वेळेस 2 मुद्द्यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये केलेला असतो. मग त्याला द्विमितीपत्र असं म्हणायचं आहे.
ठीक आहे. त्यांनी तिथे ते द्विमित्रीपत्र दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. तर जे काय आहे संविधान तक्ता अजूनपर्यंत तयार करायला आलेला नाही आहे. नंतर जे दिलेलं आहे त्यांनी जे काय दिलं आहे ते पुढे एक घटक चाचणी दिलेली आहे. मग ते घटक चाचणीचा विषय आहे इतिहास. मग घटक काय आहे? इतिहासाची साधने. मग त्यामध्ये तुम्ही पहिला प्रश्न दिला आहे की रिकाम्या जागा ज्या आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि त्यातील कोणता आहे तो प्रत्यभिज्ञात्मक आहे. बरोबर. दुसरा प्रश्न आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. बरोबर. हा पण वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, पण हा कोणता आहे? प्रत्यावाहनात्मक आहे, जो स्मरणावर आधारलेला आहे. खाली दिलेलं आहे तेही तुमचं प्रत्याभिज्ञात्मक आहे. चौथा प्रश्न दिला आहे की मौखिक साधने कोणती, म्हणजे हे लघुत्तरी प्रश्न आहे. ठीक. अशा प्रकारे त्यांनी घटक चाचणीचा जो नमुना आहे तो तिथे तुम्हाला दिलेला आहे. नंतर आहे मूल्यमापनासाठी विविध चाचणी. मग कोणत्या कोणत्या चाचण्यांची गरज आपल्याला पडते हे त्यांनी तिथे दिलेलं आहे. मग चाचणी या शब्दाचा व्यावहारिक अर्थ म्हणजे काय की छोटी परीक्षा किंवा चाचपणीपणा. म्हणजे काय की फक्त असं वरवर घ्यायची आहे जी विद्यार्थ्यांना किती आकलन झालं हे बघण्यासाठी. बरोबर. त्याच्यासाठी चाचणी परीक्षा असते ती घेतलेली असते. मग मराठीतल्या ज्या म्हणीप्रमाणे शीतावरून भाताची परीक्षा करणं असं म्हणजे काय की चाचणी परीक्षा होय. मग कालिका चाचणी त्यातली पहिली आहे. घटक चाचणी ही एक घटक पूर्ण शिकवून झाल्यानंतर घेतली जाते. घटक चाचणीमध्ये सर्वच अध्यापनातील उद्दिष्ट जे असतात ते पडताळून बघता येत नाही. चाचणीत जे काही ज्ञान आहे, आकलन, उपयोजन, कौशल्य आहे ते उद्दिष्टांवर जास्त भर दिलेला असतो. मात्र विद्यार्थ्यांचे जे काही सर्व व्यक्तिमत्वाचे परीक्षण घटक चाचणीमध्ये होईल असं नाही. मग यामध्ये तोंडी परीक्षा असतात, प्रात्यक्षिक परीक्षा असतात इत्यादींचा वापर केलेला असतो. म्हणून या अलीकडच्या या काळामध्ये याला कालिका चाचणी असं म्हणतात. त्यालाच घटक चाचणी पण म्हणतात. बरोबर. तर टिपालीमध्ये विचारलं जाऊ शकतो 2 मार्क्ससाठी. मग घटक चाचणी ही घटकाचे जे काय अध्यापन आहे ते पूर्ण झाल्यावर घेतली जाते. मग कालिका चाचणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक घटकांवर तयार केलेला उद्दिष्टानुसार विविध प्रश्नांचा समावेश त्यामध्ये केला असतो. म्हणजे थोडक्यात काय की घटक चाचणी एका घटकावर आधारित असते, तर कालिका चाचणी ही एकापेक्षा जास्त घटकांवर आधारित असते. घटक चाचणी म्हणजे काय की जो चॅप्टर संपला आहे त्याच्यावरच एक्झाम आहे, पेपर जो आहे तो घ्यायचा आहे. आणि कालिका चाचणी म्हणजे काय की त्यामध्ये 1, 2, 3 तुम्ही कितीही चॅप्टर समाविष्ट करू शकता. त्याचं गरज आणि नियोजन आहे. मग काय काय गरज आहे त्याची तर ती आपण बघूया. मग काय आहे की शिक्षकांनी वर्षातून एकदा तरी कालिका चाचणी जी आहे ती घेतली. किती कालिका चाचणी घ्यायचं याचं नियोजन केलं पाहिजे. म्हणजे महिन्याला 1, 2 महिन्याला 1 किंवा 3 महिन्यातून एकदा अशा प्रकारे ते काय नियोजन त्यामध्ये करता यायला पाहिजे. कारण कालिका चाचणी जी असते ह्या घटक चाचणीवर अवलंबून असतात. कालिका चाचणीसाठी किमान 1 पेक्षा जास्त घटक जे असतात त्यांचं अध्यापन करून झालं की नाही ते त्यामध्ये कळतं. बरोबर. त्यामुळे कालिका चाचणीमध्ये काय की प्रश्नपत्रिका, उत्तरसूची, प्रश्नपृथक्करण, गुणपृथक्करण या घटकांवर चाचणीप्रमाणे जे आहे जोर दिलेला असतो. त्यानंतर आहे सत्र परीक्षा. मग एका वर्षात सर्वसामान्य 2 शैक्षणिक सत्रे जी असतात ती मानली जातात. मग शालेय वर्षाच्या पहिल्या कालखंडास प्रथम सत्र म्हणतात आणि दुसऱ्या कालखंडास द्वितीय सत्र असं म्हणतात. मग अंतर्गत मूल्यमापनाचे जे काही मूल्यमापनानुसार 2 सत्र परीक्षा घेतल्या जातात. पहिल्या कालखंडाच्या शेवटी जी परीक्षा घेतली जाते त्या परीक्षेला पहिली सत्र परीक्षा म्हणतात किंवा 6माही परीक्षा असं म्हणतात. मग दुसऱ्या कालखंडाच्या शेवटी जी परीक्षा घेतली जाते त्याला म्हणायचे द्वितीय सत्र परीक्षा किंवा वार्षिक परीक्षा. मग प्रथम सत्रात जो पाठ्यक्रम अभ्यासलेला असतो तो दुसऱ्या सत्रात नसतो. मग दोन्ही सत्रांतील जे काही पाठ्यक्रम असतात ते वेगवेगळे असतात. मग सर्व परीक्षांचे किंवा सत्र परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप असते ते त्यांच्या चाचणीच्या आराखड्याप्रमाणे असते. यामध्ये काय असतं, परीक्षेत जे काही वेळ असतात, प्रश्नाचे विकल्प असतात, कौशल्यावर प्रश्न, विस्तार रीती किंवा कल्पना विस्तार जे असतात ते या बाबीमध्ये किंवा यांची संधी जी असते ती जास्त प्रमाणात दिसून येते. मग सत्र परीक्षेमुळे काय होतं, विद्यार्थ्यांचे जे काही गुण आहे इतर गुणांची ओळख होते. उत्तरपत्रिकेवरून विद्यार्थ्यांची गुणवत्ता जी असते, ती पद्धत जी असते, अक्षररचना, आकृती जी काय आहे ती कशा प्रकारे तो त्याची आन्सर की आहे ती प्रेझेंट करतो हे त्यावर अवलंबून असतं. तिसरं आहे नंतर आहे नैदानिक चाचणी. मग नैदानिक चाचणी याचा अर्थ निदान करणं. म्हणजे काय की विद्यार्थी नेमका कोणत्या ठिकाणी चुका करतोय, का करतोय याचा शोध घेऊन ज्या चाचणीमध्ये त्यांनी घेतलेला आहे किंवा जी चाचणी त्याला म्हणायचे नैदानिक चाचणी. म्हणजे काय की विद्यार्थ्यांचे पूर्वीचे ज्ञान, त्याचे आत्ताचे ज्ञान किंवा अध्ययनातील ज्या काही समस्या आहे, उणिवा आहे त्यामधील कारणे शोधण्यासाठी वापरली जाणारी चाचणी म्हणजे काय आहे, नैदानिक चाचणी. मग अध्यापन करताना विद्यार्थ्यांना ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक इत्यादी प्रकारचे जे काही विभाग आहे त्या वेगवेगळ्या विभागातून अध्ययन जे असतं ते करावं लागतं. परंतु व्यक्तिभेदाचा जो विचार आहे तो करता सर्वच जे काही विद्यार्थ्यांना सारखेच लक्षात येईल असं नाही. प्रत्येकाच्या मूल्यांक किंवा बुद्ध्यांकानुसार प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असल्यानुसार त्यांना जे काही ते वेगवेगळ्या प्रकारचं आत्मसात
होईल. मग विद्यार्थ्यांना काय येत आहे आणि काय येत नाही हे पाहण्यासाठी नैदानिक चाचणीचा उपयोग केला जातो. मग त्याची गरज का भासली की अध्यापन प्रक्रियेमधील कच्च्या ज्या बाबी असतात त्या सोडण्यासाठी गरज भासली. दुसरा आहे विद्यार्थी कोणत्या ठिकाणी चुकतो हे शोधलं जातं. तिसरा आहे विद्यार्थ्यांच्या चुकांचे निदान करता येतं. चौथा आहे विद्यार्थ्यांच्या जे काही प्रगती आहे त्यांची कमतरता दोष जे आहे ते मागे पडण्याच्या कारणांचा शोध तिथे घेता येतो. म्हणजे काय की नैदानिक चाचणीचे काय पृथक्करण आहे ते त्यामध्ये करलं गेलं पाहिजे. मग यामध्ये विद्यार्थी नेमका काय चुकतोय कुठे चुकतोय हे या भागाचं पृथक्करण करावं लागतं. बरोबर. नंतर आहे त्याचे काही चुका म्हणजे कोणत्या कोणत्या चुका विद्यार्थ्यांमध्ये होत्या ते त्यांनी पुढच्या पेजवर दिलेलं आहे. मग ते कोणतं आहे तर त्यातलं पहिलं आहे म्हणजे की ऐतिहासिक नकाशा वाचक अचूक करतात. म्हणजे जे काही नकाशा वाचन आहे ते विद्यार्थी अचूक करतो. दुसरं आहे इतिहास विषयातील संबोध जे आहे ते नीट त्यांना समजलेले नसतात. तिसरं आहे इतिहासातील जे काही कार्यकारण भाव आहे ते लक्षात येत नाही. चौथं अमूर्त कल्पना आहे त्या समजावून सांगण्यासाठी शैक्षणिक साधनांचा कमतरतेमुळे अडचणी निर्माण होऊ लागतात. अशा प्रकारचे जे आहे त्या अडचणी त्यांना किंवा चुका ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या होतात. नंतर त्यांनी नैदानिक चाचणीचा जो नमुना आहे तो तयार केलेला आहे तो तिथे त्यांनी 20 मार्क्ससाठी दिलेला आहे. तर तो तुम्ही बघून घ्यायचा आहे. पुढच्या पेजवर वळूया. नैदानिक चाचणीचे जे काय महत्त्व आहे ते त्यांनी तिथे दिलेलं आहे. मग महत्त्व काय आहे की विद्यार्थी नेमकी कोणत्या ठिकाणी चुकतो याचा शोध घेता येतो. नेमके निदान झाल्याचे उपचार करणं सोयीचं जातं. विद्यार्थ्यांच्या चुका त्यांच्या निदर्शनास येतात आणि शिक्षकांना अध्यापन सुधारण्याची संधी प्राप्त होते. विद्यार्थ्यांना अचूक आणि अनावश्यक तेवढे मार्गदर्शन करता येते. नैदानिक चाचणीत गुणांचं जे काही महत्त्वाचं स्थान असतं. अशा प्रकारे महत्त्वाच्या बाबी त्यामध्ये आहे. नंतर आहे उपचारात्मक उपक्रमाचा नमुना त्यांनी दिलेला आहे. मग उपचारात्मक अध्ययन म्हणजे नेमकं काय की विद्यार्थ्यांचा जो काही भावनिक आणि शारीरिक स्थिती असते ती अयोग्य असणं किंवा मग विद्यार्थ्यांची जी बौद्धिक कुवत असते ती कमी असतं. विद्यार्थ्यांच्या मनात मानसिक गोंधळ होतो. विद्यार्थ्यांच्या घरातील स्थिती ठीक नसते. मग विद्यार्थ्यांचं जे काही अध्यापनात उणिवा असतात. विद्यार्थ्यांच्या वर्तनात लक्षण किंवा मग वर्गात लक्ष नसतं. विद्यार्थ्यांच्या अध्यापनातील जे सराव आहे ते कमी असणं इत्यादी जे आहे त्याच्यावरून उपचारात्मक अध्यापन जे आहे ते करता येतं. म्हणजे त्यांचा उपचार म्हणजे विद्यार्थी नेमकं कोणत्या ठिकाणी चुकतात हे समजल्यावर त्या चुका नाहीशा केल्या जातात. त्यासाठी अध्यापनाचे नियोजन उपक्रम अध्ययन जे आहे ते त्यांची बदल करणं म्हणजे काय उपचारात्मक अध्यापन होय. मग नंतर आहे उपचारात्मक अध्यापन नियोजन करताना घ्यावायची काळजी. मग कोणती घेणार. पहिला आहे संज्ञा संबोध तत्व नियम घटना या बाबींची माहिती देताना उदाहरण द्यावेत. म्हणजे जे तुम्ही सांगता आहे ज्या गोष्टीची तुम्ही माहिती देता आहे त्यांचं उदाहरण तुम्हाला देऊन ते तुम्हाला सांगायचं आहे. नंतर आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी सर्वसामान्य चुका करतात अशी ठिकाणी जी आहे ती दृढीकरण करणं म्हणजे जिथे विद्यार्थी चुकतोय तीच गोष्ट त्यांना समजावून सांगणं. नंतर आहे अमूर्त संकल्पना शैक्षणिक साधनांची शिकवण्याचा प्रयत्न करणं. गृहकार्य स्वाध्यायावर विशेष लक्ष देणं. विद्यार्थ्यांना चुकीच्या सवयी कमी करून चांगल्या सवयी लावणं इत्यादी जे आहे ते कशाचं आहे उपचारात्मक अध्यापन घ्यावायची काळजी आहे. नंतर आहे निकष आधारित चाचणी. मग यामध्ये काय काय आहे त्याची फक्त डेफिनेशन सांगते की डेफिनेशन पण दिलेली असेल तर थोडक्यात म्हणजे काय की या चाचणीद्वारे काय होतं की जी काही क्षमता आहे ती प्राप्त केलेली आहे की नाही असे जे काय 2 अर्थ काढले जातात. म्हणजे संबंधित विद्यार्थी निकष आधारित चाचणीद्वारे निकष प्राप्तपर्यंत पोहोचला आहे की नाही हे तयार करणं म्हणजे निकषापर्यंत किंवा निकष चाचणी होत. मग आपल्याला F3 मध्ये हेही विचारलं होतं की निकष चाचणीचे गुणदोष किंवा काहीतरी लिहायला विचारलं होतं. क्वेश्चन 3rd मध्ये विचारलं होतं. 120 ते 150 शब्दांमध्ये उत्तर लिहामध्ये. बरोबर ऑर क्वेश्चन होता. नंतर आहे निकष आधारित चाचणीची सप्रमाणता आणि विश्वसनीयता. मग काय काय आहे की ते त्यांनी तिथे दिलेलं आहे. इम्पॉर्टंट नाही आहे तर स्किप करूया. नंतरचा जो पॉईंट आहे तो आहे इतिहास व नागरिक शास्त्राच्या उत्कृष्ट अध्यापनासाठी स्वकौशल्य विकसन. मग काय काय आहे ते आपण बघूया. तर शिक्षण देणारा म्हणजे शिक्षक हा सर्वसामान्य अर्थ गृहीत धरला जातो. मग खऱ्या अर्थाने शिक्षक हा प्रेरणादायी किंवा मार्गदर्शक असतो. त्यामुळे जे काही कौशल्य असतात जे ते विकास आपल्यामध्ये शिक्षकांमुळे होत असतो. मग इतिहास हे साऱ्या जगाचं उपस्थित स्थान असल्यामुळे शिक्षण प्रक्रिया आहे ती विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी मानलेली आहे. तरीसुद्धा शिक्षकसुद्धा यामध्ये महत्त्वाचा भाग आहे हे आपल्याला माहिती आहे. मग शिक्षकांचा जो काही पेशा आहे तो आवश्यक असणारे गुण आहे ते काहींचे जवळचे असतात किंवा अशा जे काही शिक्षकांचे प्रमाण जे आहे ते कमी आपल्याला दिसून येतं. मग अशा शिक्षकांनी अध्यापन शास्त्रातील जे नियम आहे कौशल्य तंत्रे सूत्रे यांचा वापर केल्यास त्यांचं जे काय आहे अध्यापन जे आहे ते प्रभावी करता येईल. मग त्यासाठी काही गुणवैशिष्ट्य आहे इम्पॉर्टंट आहे 4 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. तर पहिलं आहे प्रभावी व्यक्तिमत्व. म्हणजे काय की
गॅस्चर आपण जो काय बघितलं ना, स्किल कम्युनिकेशन स्किलमध्ये किंवा मग स्किल सॉफ्ट स्किल रिक्वायर फॉर अ लँग्वेज टीचर, तर त्याचं पहिलं होतं गॅस्चर अँड बॉडी लँग्वेज, म्हणजेच काय प्रभावी व्यक्तिमत्व. म्हणजे काय की जो काही शिक्षक आहे, आपल्याला माहिती की शिक्षकांचं जे वर्तन आहे किंवा शिक्षकांचं वर्तन किंवा मग शिक्षकांचं वागणूक जे आहे त्यांचं जी काय आहे कॉपी पेस्ट विद्यार्थी कुठे ना कुठेतरी करत असतो. त्यामुळे शिक्षकांचं वर्तन जे आहे ते व्यवस्थित असायला हवं. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत आदरभावाने वागलं तर विद्यार्थीसुद्धा शिक्षकांना आदरभावाने जगतो. विद्यार्थ्यांचं शिक्षकांचं जो काय आहे नीटनेटकेपणा असायला हवा, स्वच्छ धुसलेला असायला, पोशाख जो आहे तो स्वच्छ दिसायला हवा, ज्यांचं काय आहे म्हणजे फेसवर थोडीशी लाईट स्माईल असायला हवी, बॉडी जी आहे त्यांची बॉडी लँग्वेज जी आहे ती व्यवस्थित असायला हवी. अशा प्रकारे प्रभावी व्यक्तिमत्व असायला हवं. नंतर आहे नाट्यकरणाची कला. म्हणजे काय की विद्यार्थी शिक्षकांना काय होतं की विद्यार्थ्यांना एकच एक सब्जेक्ट जो आहे तो शिकवणं किंवा ऐकणं बोर होतात. मग त्यामुळे शिक्षकामध्ये असे काहीतरी गुण असायला हवे ज्यांनी विद्यार्थी जर बोर झाले तर ते तुम्ही फॉर एक्झाम्पल स्टोरी सांगू शकतात, काहीतरी अशी गोष्ट सांगू शकतात की ज्याच्यातून नाट्यकरणाची जी कला असते ती विद्यार्थ्यांसमोर प्राप्त केली जाईल. नंतर आहे शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो. म्हणजे काय की शिक्षक जर तुम्हाला शिकवतो आहे, फॉर एक्झाम्पल तुमचे जे शिक्षक आहे ते तुम्हाला शिकवत आहे म्हणजे ते तुम्हाला काहीतरी आधी प्रॅक्टिस करून येत असतात, बरोबर. मग ते काहीतरी प्रॅक्टिस करून येतात तेव्हाच तुम्हाला शिकवतात. म्हणजे काय की शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो. प्रत्येक गोष्ट जी आहे ती तो नव्याने शिकत असतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, म्हणजे मीही एक स्टुडंट आहे परंतु मी तुम्हाला काहीतरी एक्सप्लेन करते. मग काहीतरी एक्सप्लेन करण्याआधी मला थोडंसं जे आहे त्याचा आढावा जो आहे तो घ्यावा लागतो, तेव्हाच मला तुमच्या पुढे जे काय आहे ते बडबड करता येते. जे काय रामायण महाभारत आपण करतो ते इथं प्रेझेंट करता येतं, बरोबर. म्हणजे काय की जो कोणी शिक्षक असेल तो आजन्म काही ना काही शिकत असतो, कोणती ना गोष्ट जी आहे ती शिकत असतो. म्हणून जे आहे शिक्षक हा आजन्म विद्यार्थी असतो किंवा जे कोणी व्यक्ती असेल, जीवनातला कोणताही व्यक्ती असो तो आजन्म विद्यार्थी असतो. नंतर आहे की पुढचा जो पॉईंट आहे तो आहे विषयाचे सखोल ज्ञान. मग काय की इतिहास शिक्षकाला विषयाचे जे आहे ते सखोल ज्ञान असायला हवं. म्हणजे जो काही शिक्षक आहे त्याला त्याच्या विषयाचं ज्ञान हे असायला हवं. मग विद्यार्थ्यांनी कोणताही प्रश्न त्यांना विचारला तर त्यांना जे काय त्यांचं त्या प्रश्नाचं उत्तर खूप डीपली नाही तर थोडक्यात तरी सांगता आलं पाहिजे. ठीक, थोडक्यात म्हणजे काय की इतिहासाचे शिक्षक जे आहे ते महाराष्ट्र, देश किंवा जग यांचा तुलनात्मक जो अभ्यास आहे तो शिक्षकांचा झाला गेला पाहिजे. नंतर आहे संग्रह वृत्ती. म्हणजे काय की एखादी जे काय ऐतिहासिक वस्तूंचा जो संग्रह असतो तो अभ्यासाची वृत्ती जी असते, अभिरुची जी असते ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होण्यासाठी शिक्षकांना जे आहे ती संग्रह वृत्ती आधी त्यांच्यामध्ये असायला हवी. फॉर एक्झाम्पल शिक्षकांनी जर प्रोजेक्ट नाही दिला विद्यार्थ्यांना, फॉर एक्झाम्पल नाणी गोळा करायची आहे, तर नाणी गोळा करायचा प्रोजेक्ट शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिला नाही तर विद्यार्थी करणारे का नाही. त्यामुळे शिक्षकांना आनंद मिळाला पाहिजे. ज्या गोष्टी आधी म्हणजे जी काय आहे संग्रह वृत्ती शिक्षकांमध्ये असली तरच ती विद्यार्थ्यांमध्ये जोपासली जाऊ शकते. नंतर आहे प्रवासाची आवड. मग इतिहासातील जो काय प्रवास आहे म्हणजे अमूर्त संकल्पना आहे, वस्तू संग्रहालयातील प्राचीन वस्तू आहे त्यांचं निरीक्षण करणं, संमेलनं भरवणं, शिबिरं भरवणं इत्यादी ज्या गोष्टी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी किल्ला भेट देणं, दुर्ग भेट देणं किंवा मग जे काय ऐतिहासिक ठिकाण आहे तिथे जाऊन भेट देणं. म्हणजे काय की शिक्षकांना प्रवासाची आवड असेल, शिक्षकांना जर दाखवायचं असेल की आपल्या विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहीत झाली पाहिजे तरच विद्यार्थ्यांना ती गोष्ट माहीत होईल. त्यामुळे शिक्षकामध्ये प्रवासाची आवड जी आहे ती असायला हवी. नंतर आहे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन. मग वस्तुनिष्ठ दृष्टिकोनामध्ये काय आहे तर ते आपण बघूया. तर एखादी जी काही घटना आहे तिच्याबाबत घडामोडी म्हणजे ती घटना कशी घडली आहे ते शिक्षकांचा स्वतःचा दृष्टिकोन निश्चित असणं गरजेचं आहे. म्हणजे जी काही घटना आहे विशेषतः दृष्टिकोन म्हणजे काय की सत्यावर आधारलेला असायला हवा. म्हणजे भूतकाळाचं यथार्थ दर्शन घडवणे हा इतिहास शिक्षकांचा मुख्य हेतू असायला हवा. मग आपले विचार मतं विद्यार्थ्यांना लादू नये. जे काही घडलं आहे ते तशाच प्रकारे विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे एखादी जे काही थोर व्यक्तीबद्दल आदर जे आहे ते आदर वाटेल अशी भूमिका विद्यार्थ्यांना द्यावी. गैरसमज व्हावेत असं काही त्यांच्यासमोर प्रस्तुत करू नये. मग ब्रिटिशांनी भारताला कलांग केले किंवा मग कंगाल केले एक अशी माहिती जी आहे ती वर्गात प्रस्तुत करू नये. उदाहरणार्थ ब्रिटिशांनी भारताला म्हणजे उदाहरण दिले आहे त्यांनी की ते म्हणजे काय की ब्रिटिशांनी भारताला कंगाल केलं. मग काय की अशा म्हणजे काय की जी काही पॉझिटिव्ह बाब आहे ती विद्यार्थ्यांना प्रेझेंट करावी, निगेटिव्ह थिंग जे आहे ते विद्यार्थ्यांना सांगू नये. नंतर आहे संशोधनाची दृष्टी. मग प्रत्येक इतिहास शिक्षकाकडे संशोधन वृत्ती असेल असंही नाही. म्हणजे काय की
जे काही शिक्षक आहे अध्यापन व संशोधन यांची सांगड घालणं हे शिक्षणामध्ये गरजेचं आहे. मग अध्यापन करत असताना अनेक संबोध संज्ञा संकल्पना वापरल्या जातात. मग त्यावेळी संशोधनात्मक ज्या काही बाबी आहे त्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे. मग त्यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाची जी काही गोष्ट आहे ती संशोधनाप्रती जी आहे ती अभिवृत्ती आवड जी आहे ती निर्माण होऊ शकते. नंतर आहे धर्मातीतता व पक्षातीतता. म्हणजे काय की देशात व जगात अनेक संघर्ष निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे काय, धर्म आहे. मग धर्मातीतता पुढील जे काही पिढी आहे त्यांच्या मनातून घालवण्यासाठी शिक्षकाने प्रयत्न केले पाहिजे. मात्र यासाठी शिक्षक मात्र स्वतः धर्मातील असावा. म्हणजे काय की त्यांच्याकडे इतर धर्माकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो निकप असायला हवा. इतर धर्माबद्दल आदर असायला हवा. आपले राष्ट्र धर्मनिरपेक्ष आहे अशी जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावी. नंतर आहे विनोदवृत्ती व वर्ग वातावरण जे आहे ते निर्माण करण्यासाठी भाषा शैली महत्त्वाची असते. त्याचबरोबर एकसारखे व्याख्यान दिल्याने विद्यार्थी कंटाळतात. यासाठी शिक्षकाकडे विनोद बुद्धी असायला हवी. मग विनोद बुद्धीमुळे काय होतं, विद्यार्थी कंटाळा दूर करून मुख्य विषयाकडे अवधान केंद्रित करतात. विनोदाचे प्रमाण हे मापक असायला हवं, परंतु प्रत्येक शिक्षकाला ते जमेल असंही नाही. नंतर आहे इतिहास विषयाबद्दल प्रेम. मग इतिहास शिक्षकाला जे काय आपले विषय आहे त्याबद्दल आदर असायला हवा. मग विषयाचा अभ्यास आवडीने करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांना इतिहास शिकायचा आहे त्या विद्यार्थ्यांवरही प्रेम करायला पाहिजे. म्हणजे इतिहासातून विद्यार्थी नाही घडले तरी त्यांच्या हातून इतिहास घडणार नाही हा विचार मात्र मनाशी बाळगून शिक्षकांनी इतिहास शिकवला पाहिजे. मग त्यामुळे काय होईल, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रकल्प, संशोधन उपक्रम इत्यादी ज्या गोष्टी आहेत त्यांना मार्गदर्शन मिळेल. नंतर आहे इतिहास शिक्षकाची व्यावसायिक गुणवैशिष्ट्ये कोणती आहे ते इम्पॉर्टंट आहे. 5-3 मार्क्सला विचारलं जाऊ शकतं. पहिला आहे अध्यापनाची आवड. मग योग्य व्यक्तिमत्व, विषयाचे सखोल ज्ञान, मानसिक कल व अध्यापनाची आवड ही गुणवैशिष्ट्ये असल्याशिवाय इतिहासाचा शिक्षक यशस्वी होऊ शकत नाही. मग अनेक ठिकाणी काय होतं, इतिहास शिक्षक नसताना सुद्धा अनेक शिक्षकांना इतिहास शिकवावा लागतो. मग त्यांच्या मनात इतिहासाबद्दल आवड नसताना केवळ शाळेची सुव्यवस्था जी आहे ती मुख्याध्यापकांच्या सांगण्यावरून त्यांना ते शिकवावं लागतं. मग यामुळे इतिहासाचे जे काय आहे अध्यापन योग्य होईल अशी खात्री करून देता येत नाही. नंतर आहे बालमानसशास्त्राचा अभ्यास. मग सर्व विषयातील विविध अध्यापन पद्धती ज्या आहेत ते मानसशास्त्रावर आधारलेल्या असतात. मग ज्ञान आकलन होत असताना विद्यार्थ्यांच्या ज्या काही भावनिक गरजा आहे त्या देखील महत्त्वाच्या आहे. भावनिक विकास चांगला होऊ शकतो. मग शाळेत प्रत्येक विद्यार्थी वेगळ्या क्षमतेचा असतो. त्याच्या क्षमतासुद्धा वेगवेगळ्या असतात, त्याच्या गरजा वेगवेगळ्या असतात, त्याच्या समस्या वेगवेगळ्या असतात. मग त्या समस्या कशा प्रकारे सोडवता येतील हे मार्गदर्शन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलं पाहिजे. नंतर आहे इतिहास शिक्षकाचे उदात्त ध्येय. मग इतिहास अनेक विषय, घटक, प्रसंग यांची व्याप्ती जी आहे ती इतिहासामध्ये आहेत. मग यांचे जे काही उदाहरणे आहे किंवा हे जे काही उदाहरणे आहे जीवनाविषयक जे काही तत्त्वज्ञान आहे त्यांची उदाहरणे विवेचन सलोख सांगून विद्यार्थ्यांच्या मनात इतिहासाबद्दलची प्रेरणादायी वातावरण निर्मिती जी आहे ती निर्माण झाली पाहिजे. मग स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे जे काही तत्त्वज्ञान आहे ते आचरणासाठी महात्मा गांधी, महात्मा फुले इत्यादी जे काही व्यक्तिमत्व आहे त्यांचा आढावा घेणं गरजेचं आहे. मग ज्या व्यक्तींनी कार्य महान आहे त्यांच्या बाबून सूक्ष्म माहिती देणं गरजेचं आहे. त्यांची मूल्ये, तत्त्वज्ञान इत्यादींचा आदर्श जो आहे तो विद्यार्थ्यांच्या मनावर उमटला पाहिजे. नंतर आहे इतिहास अध्यापन पद्धतीवरील प्रभुत्व. मग इतिहासातील ज्या काय आशयाची मांडणी आहे ती एकसारखी नसते. आशय जसा असेल त्याचप्रमाणे अध्यापन करावं लागतं. मग कोणतीही पद्धत निवडताना विद्यार्थ्यांच्या मानसिक व शारीरिक क्षमतांचा विचार करावा लागतो. मग शिक्षकाकडे ज्ञान संपन्नता भरपूर आहे पण विद्यार्थ्यांना ती कशी घ्यायची याची माहिती असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी विविध तंत्रे, सूत्रे जे आहे त्यांचा उपयोग करावा लागतो. नंतर आहे इतिहास शिक्षकाचे कौशल्य. मग अध्यापनात कौशल्याला महत्त्व आहे. उत्तम शिक्षक बनण्यासाठी अध्यापनशास्त्राची जी तंत्रे आहे, कौशल्य आहे त्यांची माहिती असणं गरजेचं आहे. फक्त माहिती असून चालत नाही तर त्यांचा जो काही योग्य वेळी वापरसुद्धा करणं गरजेचं आहे. मग सेवापूर्व शिक्षणात कौशल्यांचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिलं जातं. त्यांचा वापर सेवेत आल्यानंतर प्रत्यक्ष करावा लागतो. या कौशल्यामध्ये प्रस्तावना, भाषा शैली, स्पष्टीकरण इत्यादी जे काय आहे त्यांचं जे काही कौशल्य आहे ते इतिहासामध्ये अध्यापन करावं लागतं. नंतर आहे 6 इतिहास शिक्षकाची शैक्षणिक अर्हता. मग प्राथमिक स्तरापासून महाविद्यालयीन स्तरापर्यंत जे काही इतिहास शिकवला जातो तो प्राथमिक स्तरावर D.Ed पदवी प्राप्त शिक्षक असायला हवा. माध्यमिक स्तरासाठी B.Ed असायला हवा. पदवीधारक असणं गरजेचं आहे. उच्च माध्यमिकसाठी MA B.Ed असायला हवा. शैक्षणिक पात्रता जी आहे ती B.Ed व्यावसायिक पद्धती असायला हवी. मग त्यामुळे काय होईल, तसेच पदवी जी काही परीक्षेला चांगले गुण प्राप्त करू शकते. मग महाविद्यालयातील जे काही पदव्युत्तर विभाग आहे इतिहास शिक्षकांनी शैक्षणिक पात्रता जी आहे ती MA
नेट अथवा सेट परीक्षा उत्तीर्ण असायला हवा. BEd अथवा MAdची आवश्यकता नाही. मग DEd विद्यालयावर MA जे काय आहे शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे. नंतर आहे सेवापूर्व प्रशिक्षण. मग प्रशिक्षणाचे 2 प्रकार पडतात. एक आहे सेवापूर्व आणि दुसरा आहे सेवांतर्गत. मग सेवापूर्व प्रशिक्षणात DEd व BEd हे होणं आवश्यक आहे. म्हणून नोकरी प्राप्त करण्यास व प्राप्त केलेली जी काही नोकरी आहे ती कायम होण्यासाठी आवश्यकता असते. मग या प्रशिक्षणात या काळात काय होतं, शिक्षकाला ज्या काही लागणाऱ्या बाबी आहे त्या आत्मसात करणं गरजेचं आहे. चांगला शिक्षक बनवण्यासाठी ज्या काही क्षमता आहे त्या शिक्षकामध्ये असायला हव्या. सेवापूर्व शिक्षकामध्ये शिक्षण पद्धती जी आहे, शास्त्रीय दृष्टिकोन जे आहे ते असायला हवे. त्यांची जो काय अभ्यास त्यांचा विषयांचा शिक्षकांचा असायला हवा. नंतर आहे सेवांतर्गत प्रशिक्षण. सेवापूर्व प्रशिक्षण म्हणजे झाल्यावर सेवापूर्ण जे काय प्रशिक्षण असतं ते पूर्ण झाल्यावर सदर व्यक्ती शिक्षकांच्या व्यवसायात पदार्पण करते. परंतु एकदा व्यवसाय स्वीकारल्यावर प्रशिक्षण कधीही थांबत नसते. सेवेत आल्यावर अभ्यासक्रम पाठ्यक्रम जो असतो तो बदलत असतो. मग यावेळी नवीन अभ्यासक्रमानुसार शिक्षकांनी प्रशिक्षण द्यावे लागते. मग कृती संशोधन, नवीन विचार प्रवाह, नवीन तंत्रज्ञान याबाबतची माहिती शिक्षकांना असणं गरजेचं आहे. नंतर आहे इतिहासाचे लेखन. मग शिक्षकांना इतिहासाची लेखने जे आहे ते व्यासंग वाढवावा, त्यामुळे विषयाला सखोल अभ्यास असायला हवा. तसेच संशोधक आणि चिकित्सक वृत्ती आहे ती शिक्षकामध्ये असायला हवी. शिक्षणासाठी काही मानसिक निर्मिती असतात त्या निर्मित्या त्यांच्यामध्ये असायला हव्या. मग त्याचप्रमाणे जे काही अंक आहे, आपले जे काही लेख आहे ते प्रसिद्ध करायला द्यायला हवे. मग तसेच दैनंदिन जे काही वर्तमानपत्रातून प्रासंगिक लेख कशा प्रकारे असतात, उदाहरणार्थ लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, शिवाजी महाराज इत्यादी जे काही थोर व्यक्ती आहेत त्यांच्या जयंत्या, स्मृतिदिन लेख सविस्तर देता येतील. अशा प्रकारे इतिहासाचं लेखन जे असतं ते असायला हवं. नंतर आहे इतिहास शिक्षक संघटना. पहिला आहे तज्ज्ञ विशेष समिती, इम्पॉर्टंट आहे. मग शालेय स्तरावर इतिहासाचे जे काय आहे अध्यापन करणारे शिक्षक एक विषयी समिती असायला हवी. मग विषयासंदर्भात शिक्षकांच्या ज्या काही शंका असतील त्या वेळी तज्ज्ञ शिक्षकांनी एकत्रित येऊन चर्चेद्वारे शंका दूर कराव्यात. मग तसंच काय होतं, जे काही साधन पद्धती आहे त्यांचा वापर करून व्यवस्थित विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांचं मार्गदर्शन करावं. नंतर आहे इतिहास शिक्षक संघटना. मग इतिहास शिक्षणाच्या अडचणी सोडवण्यासाठी काही संघटना असतात. मग त्यामुळे राज्य शासनाकडून काही प्रमाणात संघटनेला अनुदानही मिळाले आहे. मग ही जी काही संघटना आहे ती विषयाच्या अध्यापनाशी संबंधित असायला हवी. नंतर आहे इतिहास शिक्षक संघटनेची आवश्यकता. मग काय आवश्यकता भासली, इतिहासाची जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी आवश्यकता भासली. इतिहासविषयक जो काही एकत्रित अभ्यासक्रम, पाठ्यक्रम आणि मूल्यमापन यावर चर्चा करण्यासाठी. नंतर आहे इतिहास विषयात जे काही शिक्षकांनी आपले योगदान चांगले आहे की नाही हे दाखवण्यासाठी. इतिहास अध्यापकांचे सेवांतर्गत प्रशिक्षणाचे नियोजन करण्यासाठी. इतिहास विषयाबाबत जे काही लागणारे शैक्षणिक साहित्य आहे त्यांची निर्मिती संघटनेमार्फत होण्यासाठी. मग त्यासाठी काही कार्यक्रम आहे. मग ते कोणते आहे, नाट्यस्पर्धा आहे, विविध निबंध स्पर्धा आहे, साधन सामग्री किंवा साधन निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करणं, ऐतिहासिक वास्तूंचे प्रदर्शन भरवणं, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणं किंवा मग मूल्यमापनाच्या नवीन साधनांची निर्मिती करणं, अशा प्रकारे उपक्रम तुम्ही राबवू शकता. नंतर आहे इतिहास शिक्षकाची जबाबदारी. मग कोणती आहे की शिक्षक ही एक प्राथमिक गरज असते. आपल्याला माहिती की शिक्षणात शासनामार्फत आर्थिक नियोजन केलेलं असतं. याचे 2 कारणं असतात. एक म्हणजे विद्यार्थी हा भावी देशाचा नागरिक आहे, त्यामुळे शिक्षणात शासनाला खर्च करावा लागणार आहे. ही जशी शासनाची जबाबदारी आहे त्याचप्रमाणे ती इतिहास शिक्षकाची सुद्धा जबाबदारी आहे. मग शिक्षकांनी जे काय आहे आपले विषयाचे अध्यापन चांगले करणं गरजेचं आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे वर्तन बदल जे आहे ते शिक्षकांनी उद्दिष्टपूर्णतून करायला हवे. मग विद्यार्थ्यांचे जे काही परिवर्तन आहे ते परिवर्तन होणे म्हणजे शिक्षकाची जबाबदारी पार पडता येईल असं होईल. मग त्यासाठी काही अडचणी दिल्या आहे. मग त्या कोणत्या आहे, इतिहास शिक्षकाचे प्रक्रियेवर पूर्णपणे नियंत्रण नसते. अध्यापनासाठी आवश्यक तितका वेळही उपलब्ध होत नसतो. विद्यार्थ्यांचे वर्गाचे जे काही प्रमाण असते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या असते ती जास्त प्रमाणात असते. त्यामुळे इतिहास शिक्षकाचे काम दर्जेदार होईल असं नाही. शिक्षणात फलिताचे अचूक मूल्यमापन त्वरित होत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती करण्यासाठी मर्यादा येतात. मग पाठ्यपुस्तक राज्यभर एकच असतात, त्यामुळे परिस्थिती जी आहे ती प्रत्येक ठिकाणी वेगळी असू शकते. म्हणून थोडक्यात म्हणजे काय की इतिहास शिक्षकाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या तत्त्व इतर वस्तूंच्या निर्मितीप्रमाणे जसेच्या तसे लागू करण्यात अडचणी येतात. तरीसुद्धा या अडचणीवर जेवढ्या प्रमाणात शक्य होईल तेवढ्या प्रमाणात मात करून इतिहासाच्या शिक्षकांनी आपली जबाबदारी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात पार पाडायला हवी. नंतर आहे इतिहास शिक्षक मूल्यांकन. पत्रिकेचा तक्ता दिलेला आहे त्यांनी, तर तो तक्ता आहे तो
बघून घ्यायचं आहे. तर त्यामध्ये काय घटक आहे, मग शिक्षकांचं व्यक्तिमत्व कसं असायला हवं, मग त्यामध्ये रुबाब, आवाज, भाषा, आरोग्य, शरीरदृष्टी, नंतर सिद्धता कशी असायला हवी, व्यवसाय, आपल्याला जे काही यायचं ना फीडबॅक फॉर्म भरायला यायचे बघा, शिक्षक टाकायचे आपल्याला वर्षाच्या एंडिंगला आपल्याला शिक्षक फीडबॅक फॉर्म द्यायचे आणि त्यातून लिहिलेलं असायचं की कसं शिकवतोय शिक्षक, तुम्ही कितीपर्यंत त्यांना प्रोत्साहन करता, अशा प्रकारे आहे ते फीडबॅक म्हणजे काय की कार्यप्रवाही त्यांनी दिलेली आहे. मग नंतर शेवट दिला आहे संदर्भ. मग वरील जो काही इतिहास शिक्षक मूल्यांकन पत्रिकेचा तक्त्याप्रमाणे प्रत्येक वर्षी शिक्षकाचे मूल्यमापन करणं गरजेचं आहे. ते जे काय मूल्यमापन केलं आहे ते श्रेणीमध्ये ज्या बाबीत कमतरता आहे त्या दर्शवितात. त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. उत्कृष्ट बाबी ज्या आहेत त्या अधिक चांगल्या करता कशा होतील हे पाहावं लागतं. उलट मूल्यांकन तक्त्याप्रमाणे प्रत्याभरणाचे अर्थ निर्वचन करून प्रत्येक वर्गात जे काही सुधारणा घडवून आणण्यासाठी मूल्यांकन तक्ताची गरज आहे. अशा प्रकारे मूल्यांकन तक्ता आहे. तर अशा प्रकारे आपला तिसरा चॅप्टर संपला आहे. मूल्यमापन, संकल्पना व साधने 5 मार्क्सचं वेटेज आहे. नंतर स्वाध्याय दिलेला आहे. तर इम्पॉर्टंट क्वेश्चन मी तुम्हाला सांगते यातले. तर पहिलं आहे मूल्यमापन म्हणजे काय, मूल्यमापनाची तंत्रे, साधने काय आहे ते सगळं येऊ शकतं. आकरिक मूल्यमापन किंवा मग संकलित मूल्यमापन. नंतर आहे कालिका चाचणी, थोडक्यात स्पष्ट करा. पडताळ सूची, पद्धतीचे श्रेणीमध्ये फरक स्पष्ट करा. नंतर आहे इतिहासाची शिक्षक संघटना. नंतर मूल्यमापनाचा त्रिकोण जो आपण बघितला तो येऊ शकतो. नंतर आहे आकरिक आणि संकलित मूल्यमापन काय आहे ते येऊ शकतं. पडताळा सूची म्हणजे काय आणि त्याचं जे काय आहे ऐतिहासिक नकाशा वाचन कौशल्यासाठी कोणत्या पडताळा सूची तुम्ही वाचू शकतात ते येऊ शकतं. वस्तुनिष्ठ प्रश्नांचे प्रकार सांगून कोणत्याही 3 प्रश्न प्रकारांचे प्रश्न तयार करा येऊ शकतं. संविधान तक्ता ह्यावेळेस येऊ शकतो. 5 मार्क्सचं वेटेज आहे. त्यामुळे जे काय आहे ते इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे दीर्घोत्तरी जास्त करून ठेवायचे आहे. आणि भाग 2चं जे काय आहे बुक ते मला भेटलं की मी लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर पुढचं जे आहे ते आपण S7 घेणार आहोत. आपलं आय थिंक ते विज्ञान, गणित, अध्ययन, अध्यापन, शास्त्र असं काहीतरी असणार आहे S7. तर आय होप्स तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना जॉईन करायचा प्रयत्न करा. कारण पेपर तुमचे आय थिंक मला कळालं आहे, जसं माझी एका मॅडमसोबत आज बोलणं झालं तर 20 तारखेनंतर बोलत आहे बऱ्यापैकी तुमचं, म्हणजे टाईम टेबल अजून आलेलं नाही आहे, परंतु 20 ते 25 तारखेनंतर तुमचे पेपर जे आहे ते होऊ शकतात पुढच्या महिन्यामध्ये, ठीक, किंवा मग पुढच्या महिन्यामध्ये फर्स्ट वीकमध्ये तुमचे पेपर जे आहे ते होऊ शकतात. तर थँक्यू सो मच. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.